पटेल साहेब, वसमतचे सध्याचे आमदार राजूभाई नवघरे यांनी जे विकास केला आहे ते विकास तुम्हाला पटलेला नाही का? नाही, मला पटाव म्हणजे ही काय व्याख्या नाही. वसमत विधानसभेला पटाव, त्यांचा विकास वसमत विधानसभेला पटाव. वसमत विधानसभेच्या जनतेने त्याला कोणत्या आधारावर निवडून दिलं? जातीवादी शक्तीच्या विरोधात त्याला निवडून दिलं. त्यांनी जातीवादी शक्तीला जाऊन भेटले म्हणजे त्यांनी मताचा गैरवापर केला आणि विकासाची भाषा म्हणाली. विकास झाला ना, बरोबर आहे. विकास झाला राजू नवघरे यांच्या स्वतःचा. वसमत शहरामध्ये त्यांची एकही कामधंदा नव्हता. आता वसमत शहरात त्यांचा विकास झाला. सिमेंटची दुकान कोणाची? नवघरेची. स्टीलची दुकान कोणाची? नवघरेची. गट्टूची दुकान कोणाची? नवघरेची. रेतीचा टेंडर कोणाचा? नवघरेचा. म्हणजे हे विकास झाला की त्यांचा? हे विकास बरोबर आहे. त्यांचा जे गट्टूचा कारखाना आहे ना, तुम्ही तिथं जाऊन पहा. त्यांच्या गट्टूच्या कारखान्यामध्ये कमीत कमी 500 ते 600 ट्रॅक्टर त्यांच्याकडे स्टॉक केलेले आहे. म्हणजे त्यांचा विकास झाला की नाही? म्हणजे मग आज साधारण कार्यकर्त्याचा कुठं विकास झाला? साधारण कार्यकर्त्याच्या गाड्या आजही तहसीलमध्ये लागलेल्या आहेत. जे लोक 1200 रोज मजुरी छोटे छोटे गाड्या घेतल्या होत्या का, ते गाड्या आज सुद्धा तहसीलमध्ये लागले. तुम्हाला माहिती आहे ना? म्हणजे तिथलं जे रेट होतं साधारण 1500ची पावती फाडून त्यांना दुमार हे करू नये म्हणून त्याला दंड करायचं. पण आता तसं नाही. आता त्यांना 20,000 दंड आणि 20,000 रुपये वरचे एजंटला द्यावं लागतात ज्यांनी ते निर्माण केले. हे विकास झाला. टेंडरमध्ये विकास झाला. पहिले टेंडरची प्रक्रिया होती गुत्तेदारांना स्वतः करावं, काम करून घ्यावं. पण 20% देऊन टेंडर लावून घ्यावं. हे विकास झाला ना. हे रेटचा विकास झाला. हे विकास कुठं होता आधी? त्यामुळे हे बिलकुल बेशर्मीपणाचं वाक्य आहे. वसमत शहराचा विकास केलं म्हणजे तुम्हाला मतदानानं तुम्हाला मत विकास करण्यासाठी दिले ते जनतेचे. तुम्ही स्वतःचा विकास केला आणि विकास झाला म्हणाले. तुमचं म्हणणं आहे की अल्पसंख्याक समाजाला तुम्ही एक शादीखाना दिला वसमत शहरात. त्याबद्दल माझं मत असं आहे, जिथं माणसाची अंतिम क्रियाक्रम होते, माणूस जेव्हा एंड होते, मेल्यावर माणूस कुठे जाते? शमशान खबरस्तानला. तुम्ही आमचं सभागृह खबरस्तानला बांधलं म्हणजे तिथं त्या जोडप्याची नवीन जीवनाची ज्याची सुरुवात होती तुम्ही त्याला शमशानभूमीमध्ये घेऊन गेले. म्हणजे हे तुमचा विकास आहे का? ते मी मस्जिदच्या जागेमध्ये. तुम्ही विकास जर करायचा असला तर तुम्ही नगरपालिकाचा जो भूखंड आहे, नगरपालिका जागा आहे, तुम्हाला इथं इरिगेशनमध्ये तुम्हाला चांगलं वाटायला लोकांना अतिक्रमण करून द्यायला, तुम्ही तिथे एक शादीखाना मंगल कार्यालय बांधायचं होतं. एक तुम्ही शमशानभूमीला नेऊन तुम्ही मंगल कार्यालय बांधले अल्पसंख्याकसाठी. म्हणजे त्याने लग्न करायला जावं की अंत्यविधी जावं तिथं. आणि हे एकदम बोगस विकास आहे. सांगण्यासाठी विकास आहे पण एकदम भकास आहे. काय विकास नाही वसमत शहराचा. आमची महाविकास आघाडी सोबत आहे. हो, दांडेगावकर साहेब आमचे महाविकास आघाडीचे घटक आहे. पक्षाने दिलेला शब्द, वरिष्ठांनी आम्हाला दिलेला शब्द आम्हाला भक्कम आहे. आम्ही विचारधारेसोबत आहे. राजू सातवचे आम्ही कार्यकर्ते आहे. राजू सातवनं आम्हाला एक गोष्ट शिकवलेली आहे, राजकारण करता वेळेस 75% समाजसेवा करायची. लोकांच्या दीन दुबळ्यासाठी कामामध्ये आपण किती वेळ देऊ शकतो आणि 25% राजकारण करायचं. त्या विचारामध्ये आज आम्ही 25% आज आम्ही महाविकास आघाडीचं काम करत आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे आमचं की येणाऱ्या दिवसात आम्हाला 75% ज्या लोकांना काही काम भेटणार नाही, ज्या लोकांसाठी आपण पुढे जाऊ शकतो, ते छोटे मोठे उद्योगधंद्यासाठी कोणी काय करू शकतो, त्यासाठी आम्ही दांडेगावकर साहेबाला हाताला ताकद देऊन आणि त्यांच्या पाठीमागून आम्ही काम करून घेऊ. आणि दांडेगावकर साहेब येणाऱ्या वसमत विधानसभाचे आमदार नाहीत, आम्ही त्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्याला मतदान करायला आणि भविष्यामध्ये ते आमचे कॅबिनेट मंत्री राहतात आणि आम्ही वसमत विधानसभेला एक कॅबिनेट मंत्री सोबत आम्ही राहून काम करू महाविकास आघाडी, अशी आम्हाला आशा आहे.